विधायक बोले थे पक्की सड़क मिलेगी, जनता बोली पक्के गड्ढे मिले। क्या दो विधायक और एक सांसद होने के बावजूद जनता की सड़क का पैसा कहां गुम हो गया? ये सवाल अब हर नागरिक की जुबान पर गरज रहा है। केलझर से देहगांव जाने वाली मुख्य सड़क, जो कभी गांव वालों के लिए जीवन रेखा थी, आज गड्ढों, धूल और हादसों का अंबार बन चुकी है। भारी ट्रकों और टिप्परों की धौंस से पूरी सड़क की पूरी तरह से बर्बादी हो चुकी है। जगह जगह फैले खतरनाक गड्ढे, उड़ा धूल का तूफान और लगातार हो रहे सड़क हादसे ग्रामीणों की जिंदगी को हर दिन मौत के करीब ले जा रहे हैं। या गाव म्हणजे दहेगाव ते केळझर हा रोडची मागणी आपण अनेक वर्षापासून, मला वाटते 6 ते 7 वर्षापासून करतो आहे। याआधी मी इथे 29 जून 2023 ला इथे आंदोलन केलं। त्यावेळेला आपले हिवरे साहेब आले होते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तहसीलदार सोनवणे साहेब आले होते। त्यांनी सांगितलं होतं की हा रोड ऑलरेडी सँक्शन झालेला आहे। मग तेव्हापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे, पण अजूनपर्यंत हा रोड का होत नाही हा आमचा प्रश्न आहे। दुसरा, आता गावकऱ्यांनी सांगितलं की इथे खदानी आहेत आणि या खदानीच्या जे टिप्पर जातं, या रोडची कॅपॅसिटी कमीत कमी 20 ते 25 टनाची आहे आणि इथे जाणारे जे टिप्पर आहेत ते 40 ते 50 टनाचे असतात। त्यामुळे त्यातनं दगड पडणारे आहेत किंवा रोडमधून जो धूळ उडतो त्याला पिकाला नुकसान होतं आणि गावकऱ्यांना सुद्धा नुकसान होतं। त्यामुळे आमची ही मागणी आहे की हे ज्या खदानी आहे याच बंद करण्यात यावे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आमचं गाव आहे हे 2 विधानसभेमध्ये विभागलेलं आहे। त्यामुळे तिकडचे आमदार इकडे ढकलतात आणि इकडचे आमदार तिकडे ढकलतात। त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी कोणाला न्याय मागावे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण अनेकदा पाठपुरावे झाले, आंदोलन झाले, पण अजूनही आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालेलं नाही। त्यामुळे आता आम्हाला अमर भाऊंनी सुद्धा उत्तर द्यावं आणि या दोन्ही आमदारांनी उत्तर द्यावं की आम्ही गावकरी कोणाकडे जावं। आमचं हे उपोषण रोड बद्दल आहे, दहेगाव ते केळझर रोड। आणि मेन प्रॉब्लेम आम्हाला हा खदानीचा आहे, कारण आमची शेती पण असल्याच्यानं आमचा शेतीलाही प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात जास्त ह्या रोडला गावकऱ्याला त्रास आहे। रोडचा ओव्हरलोड टिप्पर चालणे, गाड्या जवळून गेले की साईड नाही देणे, त्याचे ट्रक मधून गोटे सुद्धा पडतात, त्याच्यानं टू व्हीलरवाल्याला खूप धोका आहे। आणि आणखी आता यायला आम्ही सरकारला मागणी करू राहिलो का रोड द्या जवळपास 5 ते 7 वर्ष झाले ना, आता रोड देऊ राहिले ना, निधी आहे म्हणत आहे। त्याच्यात 5 खदानी तर ऑलरेडी आधीच आहे, आणखी 6 खदानी द्याचा समजा शासनाने सांगितलं आहे म्हणते का, आणखी ते 6 खदानी व्हावे। तर आमचं गावकऱ्याचं सगळ्याचं म्हणणं हे आहे की बाई आम्हाला खदानच नको व्हावी, खदान बंद करण्यात यावी, हेच आमची गावकऱ्याची इच्छा आहे। समजा आता आमच्या याचा समजा खदानीचा समजा लिलावट लावत नाही सरकार, तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू राहणार। आमचं उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की केळझर ते दहेगाव या रोडची हाल अतिशय दयनीय अवस्था झाली आहे आणि ही जे या रोडची अवस्था जी आहे ह्या खदानीच्या चालणाऱ्या टिप्परमुळे झाली आहे। त्या टिप्पर या रोडची क्षमता कमी आहे आणि त्याच्यावर ओव्हरलोड असे टिप्पर चालत असतात, त्याच्यामुळे हे वारंवार असे रोड खराब होऊन त्याची दयनीय अवस्था झाली आणि ते आम्हाला या 22 गावातील जो संपर्क आहे तो तुटला जातो पावसाळ्यामध्ये। त्यामुळं या रोडची दयनीय अवस्था होत आहे आणि ती दुरुस्त व्हावी किंवा चांगला व्हावा यासाठी आमची मागणी आहे। आंदोलन केलं या अगोदर आंदोलन केलं होतं, वारंवार शासनाला, प्रशासनाला आम्ही निवेदन दिले आहे, तरी पण त्यांनी फक्त करून देतो एवढंच शब्द देऊन आजपर्यंत अजून काही काम झालं नाही। त्यामुळं आम्ही काल दिनांक 8/9/2025 पासून हे आंदोलन चालू केले आहे। हो, काही आमदारांनी आणि खासदारीने सांगितलं की आम्ही या 3-4 महिन्यात रोड करून देऊ, असं आश्वासन आमच्या या आमदार विभागाचे जे आमदार आहे समीर भाऊ कुनावर यांनी दिलं आहे। पण ते प्रायोजित असल्यामुळे किंवा प्रस्तावित असल्यामुळे आम्ही याच्यावर विश्वास करू शकत नाही। पुढील पवित्र आमरण उपोषण तर आहेच, पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहू। या अगोदर दिलं आहे परंतु पाठपुरावा नाही झाला। काय सांगाल? जर या रोडची जर अशी अवस्था वारंवार खदानीच्या टिप्परमुळे होत असेल तर खदानच बंद करावं अशी आमची मागणी आहे। हे अतिशय खेदजनक असं दृश्य आहे की या ठिकाणी मी गेल्या 10-12 वर्षापासून या रस्त्यावरनं येणं जाणं करतो, तर लक्षात आलं की समृद्धी बनताना तर या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती आणि आताही आज 2 दिवस झाले पाऊस नसल्यामुळे आज आपल्याला किमान त्याच्यावर पाणी नाही दिसत आणि गिट्टी उघडी दिसते।
पण भर पावसाळ्यामध्ये आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी अनेक अपघात या ठिकाणी घडतात. इथे गरीब माणसं जे डेली वेजेसवर काम करतात, जे शेतमजूर आहे, जे शेतकरी आहे, इथे काही प्रमाणात गाईचं दुधाचा धंदा होतो, त्या दूधवाल्यांना याचा त्रास होतो. या सगळ्या त्रासामध्ये या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गावकऱ्यांना वारंवार सांगण्यात येतं की या रस्त्याचा मंजुरी झाली आहे. मग एखाद्या रस्त्याच्या मंजुरीला निधी नसताना मंजुरी कशी मिळू शकते? याचाच अर्थ याच्यातला निधी कुठेतरी दुसरीकडे वळता केला किंवा त्याचं अपहरण झालं असं आमचं म्हणणं आहे. आणि दुसरी या सरकारच्या बद्दलचा आमचा रोष असा आहे की या सरकारला नागरीकरणासाठी सगळीकडे पैसा आहे, पण गावातल्या शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतावरचं नुकसान झालं त्याच्यासाठी नाही आहे, त्याच्यात गावातल्या पांदन रस्त्यांसाठी पैसा नाही आहे, त्याच्यातल्या गावातल्या रस्त्यांसाठी पैसा नाही आहे. आमचं ऑब्जेक्शन नागरी लोकांना सेवा सुविधा देण्याबद्दल नाही आहे, पण प्राधान्याने सगळ्यांना समान सुविधा देण्यात याव्या. किमान जर का त्यांना रस्ते देतात तर यांनाही रस्ते द्यावे. मग यांचे रस्ते झाल्यावर तुम्ही गट्टू लावा ना, नाही तर अजून काहीतरी बनवा. पण ज्या बेसिक गोष्टी आहे, आणि हा जिल्हा परिषदेचा मार्ग आहे, राज्य महामार्ग आहे, 2 मोठ्या गावांना जोडणारा मार्ग आहे, त्याच्यावर 22 वेगवेगळे गावं जोडल्या जातात. इथल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था आपण सुद्धा पाहिलेली आहे. तर या रस्त्याच्या दुरावस्थेला पूर्ण लेखी उत्तर आणि त्याच्या निधीचं अलॉटमेंटचं पत्र आल्याशिवाय हा बेमुदत उपोषणाचं आंदोलन संपणार नाही आणि वेळ पडली तर आठवडाभरानंतर आम्ही चक्काजाम आंदोलन करू. अब ग्रामीणों ने शांतिपूर्ण तरीके से प्रशासन के खिलाफ मोर्चा खोलते हुए अनिश्चितकालीन उपवास शुरू कर दिया है। उनका साफ संदेश है, हम पक्की सड़क की मांग करते हैं, अधूरी योजनाओं का पूरा हिसाब मांगते हैं और सबसे महत्वपूर्ण हमारे खर्च किए गए निधि का जवाब चाहते हैं। ग्रामीणों का आक्रोश अब बेतहाशा बन चुका है। हमें सुरक्षित सड़क नहीं, रोज मौत का सफर दिया जा रहा है। हमारे चुने हुए 2 विधायक और सांसद से पूछना चाहते हैं, ये जनता का पैसा आखिर गया कहाँ? ये सड़क अब मौत का जाल बन गई है। कई बार हो चुके हादसे इस बात के साक्षी है कि जब तक सरकार गंभीरता नहीं दिखाएगी, ये अनिश्चितकालीन उपवास और प्रदर्शन लगातार जारी रहेगा। ये प्रशासन की पूरी तरह से खुली नाकामी है कि 2 विधायक और 1 सांसद चुनने के बाद भी आज तक ग्रामीणों को एक सुरक्षित पक्की सड़क नहीं मिल सकी। अब वक्त आ चुका है कि जब जनभावना को अनसुना नहीं किया जा सकता। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।